हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी डिक्लेअर करून टाकतो। या आंधळी गटातनं त्या आंधळी गटातनं जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमळ चिन्हावर लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आता प्रवेश करणाऱ्यांची पण नावं घ्यावं लागणार। रमेश भाऊ तुमची व्यासपीठावर पण नावं घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 300-350 नावं अगोदरच लोक वैतागलेत, बराच वेळ झालं बसलेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, सोसायटीचे व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, सर्वच मान्यवर माझ्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे माझ्या आंधळी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे। माझ्या आंधळी गटातील 24 गावापैकी 19 गावातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज इथं प्रवेश केलाय आणि माझ्यावर विश्वास ठेवला। हा शेखर गोरे तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही। तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्हाला जे माझ्याकडून अपेक्षा आहेत, विकास कामाच्या संदर्भातले विषय असेल, पॉलिटिशियनच्या संदर्भातला विषय असेल, एमएससीबीच्या संदर्भातला विषय असेल, पंचायत समितीच्या संदर्भातला विषय असेल, तहसील ऑफिस संदर्भातला विषय असेल, मी ह्या सगळ्या जनतेसमोर शब्द येतो। हा शेखर गोरेचा शब्द आहे, राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा शेखर गोरे। आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांनी शेखर गोरे गटात प्रवेश केलाय त्या दिवशी तुम्ही घाबरायचे काही कारण नाही। मी माझ्या उमेदवाराची चर्चा केली, असं मला सीएम साहेबांचा फोन आलाय, सीएम साहेबांचा आदेश आहे, शेखर भाऊ तुम्हाला भविष्यात आम्ही आमदार करणार आहे, तुम्ही आता माघार घ्या, अन्यथा तुम्ही कमळ चिन्हावर लढा। पण मी त्यांना सांगितलं की कमळ चिन्हावर लढायची परिस्थिती नाही, कारण मी तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश केला नाही। मी माझ्या उमेदवाराबरोबर चर्चा केली, उमेदवारांनी मला सांगितलं भाऊ भविष्यात जर तुम्ही आमदार होत असेल तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे। काय लोक म्हणतात उमेदवारी दिली नाही, या मंदिरासमोर सांगतो, जयाभाऊने सांगितलं होतं तुला किती जागा पाहिजेत भाजपमध्ये, आम्ही सांगितलं 8 उमेदवार आम्ही उभं करणार। जयाभाऊने सांगितलं तुला 8चे 8 उमेदवार आम्ही देतो, फक्त ते कमळाच्या चिन्हावर लढायला लागलं। आमची तयारी नव्हती कमळाच्या चिन्हावर लढायची, म्हणून आम्ही माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे माघार घेतली। आता कोणतरी लोक म्हणतात की इथं आंधळी गटात चर्चा चालली, शेखर भाऊच्या घरातली उमेदवारी होणार आहे आणि शेवटच्या क्षणी शेखर भाऊ माघार घेतात। रमेश भाऊ हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी डिक्लेअर करून टाकतो। या आंधळी गटातनं जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमळ चिन्हावर लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो। ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गटात प्रवेश केलाय, जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली
कमळ चिन्हात होईल. भविष्यात 3 महिन्यांनी शेखर गोरे कमळ चिन्हात आमदार होईल हे पण ठासून सांगतो. मी जरी भविष्यात आमदार झालो, भाजपचा आमदार झालो, माझी बायको जरी भाजपची जिल्हा परिषद सदस्य झाली, तरी पण जयभाऊची पार्टी, जयभाऊचा ग्रुप वेगळा असेल. मला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचंय, तुम्ही माझा विश्वास ठेवून आला. तुम्हाला हा शेखर गोरे विरोधकांच्या किंवा दुसऱ्याच्या दावणीला कधीही बांधणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. जरी भाजपचे मंत्री जयभाऊ असतील, भविष्यात मी आमदार भाजपचाच असेल, तरी पण शेखरभाऊ गोरेचा गट वेगळा असेल आणि जयभाऊ गोरेचा गट वेगळा असेल. जयभाऊच्या गटाचं शेखर गोरेच्या गटाचं ज्या त्या गावात जमलं तर ठीक, नाहीतर रमेश भाऊ तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायत पण शेखर गोरे गटाचीच असेल आणि सोसायटी पण शेखर गोरे गटाचीच असेल. काय लोक म्हणतात मानखटामध्ये 9 गट आहेत, मानमध्ये 5 गट आहेत, खटाव तालुक्यात 4 गट आहेत. काय लोक म्हणतात इथं आंधळी गटात पण बरीच लोक आहेत, म्हणतात माझी जाहीर केली आहे. काय जाहीर केली मलाच माहित नाही. एक म्हणतो मी पंचायत समितीला, एक म्हणतो मी जिल्हा परिषदेला, एक म्हणतो मी आमदारकीला, एक म्हणतो इकडे खटाव तालुक्यातनं माझं फिक्स झालं. जोपर्यंत मी आणि जयकुमार गोरे आम्ही दोघं बसत नाही, तोपर्यंत कुठल्याही गटातली, मानमधल्या 5 गटातली आणि खटाव तालुक्यातल्या 4 गटातली कुठलीही उमेदवारी फायनल नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आता या आंधळी गावातली लोक, बरीच लोक असेल, इथं कार्यक्रम कसा घेतोय बघू. त्यांना अजून माहित नाही शेखर गोरेचे कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर असतो त्यांनाच गुलाल असतो. 2014ला रमेश बा आपण विजयसिंह मोहिते पाटला बरोबर गेलो. विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. 2019ला आपण रणजितदादा निंबाळकरांच्या बरोबर गेलो. रणजितदादाला पण गुलाल मिळाला. त्याच्यानंतर 2024ला आपण खासदार केला, धैर्यशील मोहिते पाटला बरोबर गेलो, त्यांना पण गुलाल मिळाला. आणि 2024ला कोणाबरोबर गेलो, 2024ला आपण जयभाऊच्या बरोबर गेलो आणि त्यांना पण गुलाल मिळाला. त्यामुळे आंधळी गावातील काही लोकांना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जिकडे जातो तिकडेच गुलाल असतो. आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो तर घोटाळा होईल. त्यामुळं अजिबात काळजी करू नका आणि दादागिरी करायची तर विषय सोडून द्या. जे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षातून आले आणि माझे जुने कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हा शेखर गोरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. बराच वेळ झाला तुम्ही लोक बसलाय. भूक पण बऱ्याच लोकांना लागली असेल. महिलांना भूक लागली का? मी परत एकदा राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटात प्रवेश केलाय त्यांचे मी परत एकदा आभार मानतो आणि त्यांना परत एकदा शब्द देतो की तुम्हाला कधीही हा शेखर गोरे वाऱ्यावर सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळात विकास कामाच्या माध्यमातून असेल, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल, MSCBच्या माध्यमातून असेल,
आपली सगळी कामे मार्गी लावली जातील माझ्यावर विश्वास ठेवा. परत एकदा त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.